माझ्या एरियामध्ये माझ्या मशीन्सला 100% सिग्नल्स बऱ्याच ठिकाणी मिळतात आणि अशा ओके. ठिकाणी 100% गॅरंटेड पाणी मिळतं. बोर पॉइंट, विहीर पॉइंट, जुना फेल झालेला बोर बरं. किंवा ज्याला रिबोर करायचा आहे, आणखीन खाली हं. झरे आहेत की नाही, हां. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे त्या मशीनच्या माध्यमातून समजू शकता आणि शेतकऱ्याला त्याची माहिती देऊ शकता. विहिरीला आडवे बोरही देणे, हेही ओके. काम आपण मशीनच्या माध्यमातून करू शकतो. पण मग ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला एखादा पॉइंट तुम्हाला सापडला, की या ठिकाणी आपल्याला मशीन डिटेक्ट करतंय. हं. मग त्या पॉइंटला किती झरे कनेक्ट आहेत, हे आपल्याला कळतं का? हो, 100% कळतं किती झरे कनेक्टेड आहेत. काही ठिकाणी गेल्यानंतर अगदी नदीच्या कडेला, हां. अगदी 10-10, 20-20 एकर फिरल्यानंतर सुद्धा आम्हाला मशीनला सिंगल एक झरा सुद्धा मिळत नाही. ओह! म्हणजे अशा ठिकाणी हं. तर आम्ही तिथे नाही म्हणून सांगतो. ओके. जेणेकरून शेतकऱ्याचं पुढील सुरुवातीचे 15 ते 20 मशीन हां. महाराष्ट्रातील विविध कोपऱ्यात, विविध पानाड्यांच्या दारात जाऊन बोर मारून पाणी काढून पैसे मोजून घेऊन आलेलो. ओके. ही आजपर्यंत कुठल्याच मशीन विक्रेत्यांनी केलेली डील. मग एका ठिकाणी किती झरे आहेत म्हणू थोडक्यात आपण, की किती ठिकाणावरून हे पॉइंट आहेत, ते लगेच आयडेंटिफाय होतं का? हो, इझिली आयडेंटिफाय होतात. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, जर समजा तुम्हाला तुमच्या घराजवळ बोरिंगचा पॉइंट घ्यायचा असेल, अर्थात पाण्यासाठी बोरिंगचा पॉइंट घ्यायचा असेल, तर आपण सुरुवातीला काय करायचो? एखाद्या पानड्याला बोलवायचो. तो यायचा. तो नारळ किंवा रॉड किंवा अजून काही साधनं वापरून तो पाण्याचा पॉइंट कुठं आहे हे आपल्याला तो सांगायचा. आणि त्यावर आपण तिथे बोर घ्यायचो. अर्थात काही-काही वेळेस तो पॉइंट करेक्ट असायचा आणि पाणी बरोबर लागायचं. पण कधी-कधी तो अंदाज चुकायचा आणि आपले लाखोचं नुकसान, हजारोचं नुकसान व्हायचं तिथे. पण ही गोष्ट मोडीत काढण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञान आलंय आणि त्या तंत्रज्ञानामुळं आपल्याला तो पॉइंट अचूकरित्या काढता येतो, आपला एकही रुपया वाया न जाता. तर हे मी का बोलतोय? तर तुम्हाला सुरुवातीच्या हायलाइट्समध्ये थोडासा अंदाज आलेला आहे, की एक्झॅक्टली आपला एपिसोड काय आहे. सो हो, आपण आज आधुनिक पानाड्याला भेटणार आहोत. आधुनिक पानाड्या का म्हणतोय? तर आपण हेच पाणी यंत्राच्या सहाय्याने कसं शोधता येतं, याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत देवराज कांबळे सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. जरा आमच्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी सांगा, एक्झॅक्टली तुम्ही आधुनिक पानाडे म्हणून जे काम करताय, अर्थात यंत्राच्या सहाय्याने पाण्याचा पॉइंट काढून देता, पाणी शोधून देता. तर जरा त्याविषयी सांगा आणि तुमच्याविषयी पण सांगा. अ, नमस्कार शेतकरी मित्रांनो. माझं नाव देवराज रामदास कांबळे. मी बेसिकली बारामती तालुका इथून आहे. मागील 7 ते 8 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. मशीनच्याद्वारे भूगर्भातील पाणी शोधण्याचा माझा प्रमुख व्यवसाय आहे. त्याचबरोबर हे जे मशीन आहे, ज्याला लाँग रेंज डिटेक्टर म्हणतात. ओके. हे लाँग रेंज डिटेक्टर सेल्सचंही काम आम्ही करतो आणि जे ज्यांना ह्या व्यवसायात यायचं आहे, त्यांना हे मशीन विक्री करून आम्ही त्यांना ट्रेनिंगही देतो आणि त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सेटल करण्यासाठी मदत करतो. सर, एक्झॅक्टली आता जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो, की पूर्वीच्या काळी लोकं पानाळ्या यायचा आणि नारळ किंवा रॉड किंवा काही काठ्यांच्या साहाय्याने तो पाण्याचा पॉइंट कुठे आहे तो काढून द्यायचा. हं. त्यावेळेस अंदाज काही वेळा बरोबर यायचाच. पण त्याला छेद देण्यासाठी आत्ता जे आधुनिक तंत्रज्ञान आलंय, तो तुम्ही जो डिटेक्टर आणलाय, त्यांनी खरंच 100% तो पॉइंट सक्सेसफुली सापडतो. 100 पैकी 90 ते 95 ठिकाणी हं. तुम्हाला हमखास सक्सेस मिळतं. ओके. जेणेकरून तुमचे जे सक्सेस रेशो 90 to 95% असल्या कारणाने सहज मिळतं व ओके. पाणी मिळण्याचे चान्सेस हे जास्त राहतात. पण एक्झॅक्टली ही जी प्रोसिजर आहे, तर ती जरा समजावून सांगा. एक्झॅक्टली तुम्ही शोधता कसं? कसा पॉइंट सापडतो? पहा, डी-एस डिटेक्टर फर्म ह्या अंडर आम्ही मिझू डिटेक्टर हे जे लाँग रेंज डिटेक्टर आहे, हे आम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे हं. संपूर्ण भारतामध्ये. आजच्या तारखेला 500 प्लस त्याचे युजर्स म्हणजे प्रत्यक्ष मशीन्स परचेस करून त्या मशीनच्या साहाय्याने संपूर्ण भारतामध्ये, साऊथ आफ्रिकामध्ये हे ओके. मशीन्स वापरून जमिनीच्या आतील पाणी शोधण्याचा ते सर्व्हे करतात, व्यवसाय करतात. आता ह्या मशीनचा मध्ये व्ही-एल-एफ नावाची टेक्नॉलॉजी जी आहे ती इनबिल्ट केलेली आहे, हां. इंट्रोड्यूस केलेली आहे. व्ही-एल-एफ म्हणजे काय? व्हेरी लो फ्रिक्वेन्सी टेक्नॉलॉजी. ओके. आता ही टेक्नॉलॉजी जी आहे, ही जमिनीमध्ये जे झरे आहेत, जिओलॉजिकल लँग्वेजमध्ये आपण त्याला फ्रॅक्चर्स, हां. ट्रॅक्स असे म्हणू शकतो. हां. त्या फ्रॅक्चर्सला ट्रेस करण्याचं काम, ओके. त्याला कॅच करण्याचं काम,
ही VLF टेक्नॉलॉजी करते. बरं. आता ह्या फ्रॅक्चर्समधून ज्यावेळेस फ्रॅक्चर्स 2 प्रकारचे असतात पहा. हां. एक व्हर्टिकल फ्रॅक्चर हां. आणि एक हॉरिझॉन्टल फ्रॅक्चर. हां. तर भूगर्भामध्ये जर आपण खडकाची रचना पाहिली, हं. त्याला बेड सिस्टम बेड म्हणतो आपण हो. ॲक्चुअली. हे खडकाच्या रचनेमध्ये 2 प्रकारचे जे झरे असतात, म्हणजे भेगा असतात हं. खडकांमध्ये. हं. ते 2 प्रकारचे असतात, उभे आणि आणि आडवे. आडवे भेग. तर ह्या भेगांमधून पाणी वाहण्याचं काम, पाण्याला मार्ग जर मिळाला, हां. तर पाणी त्या दिशेने वाहतं. बरोबर. आता अशा ठिकाणाहून पाणी वाहत असताना ज्यावेळेस हे पाणी पावसाचं पाणी ज्यावेळेस जमिनीवरती पडतं, हं. त्यावेळेस पावसाच्या पाण्यामध्ये शुद्ध जल असतं ॲक्चुअली, हां. H2O. हां. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची भेसळ मिसळ नसते. करेक्ट. तर ह्या पाण्यामध्ये ज्यावेळेस हे पाणी जमिनीवरती, जमिनीचा आपला पहिला लेयर आहे, मृदू लेयर आहे मातीचा, जो हां. आपण सहज हातामध्ये उचलू शकतो. अशा मातीमध्ये हे पाणी पडल्यानंतर मातीत अस्तित्वात असणारे हां. जे मिनरल्स आहेत, ज्याला हां. खनिज पदार्थ आपण म्हणतो, हां. ते खनिज पदार्थ त्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि ओके. ते खनिज पदार्थासहित ते पाणी जमिनीमध्ये फ्लो होतं. हां. आता खनिज पदार्थामध्ये 2 प्रकारचे खनिज पदार्थ आहेत. हां. एक रासायनिक आणि एक धातू सदृश्य. बरोबर. एक चुंबक घेतलं, लोहचुंबक. आपण बऱ्याचदा लहानपणी हा खेळ खेळलेलो आहे. मातीच्यावरून हो, लोहचुंबक हो. फिरवला आणि लोखंड आपण त्याला अट्रॅक्ट करून करेक्ट. घेतलेलं आहे आणि त्यातून हां. आपण लोखंड गोळा केलंय, लोहकीस वगैरे. बरोबर. तर ते एक प्रकारचा मिनरल म्हणजे जो आपण त्याला खनिज पदार्थ म्हणतो. हां. तो खनिज पदार्थ आपल्याला मिळून येतो. बरोबर. तशा प्रकारचे कितीतरी खनिज पदार्थ मातीमध्ये उपलब्ध असतात. हां. तर ते खनिज पदार्थ पाण्यात मिक्स होतात, पाण्यासोबत फ्लो करतात. आता विज्ञानाचा एक छोटासा नियम आहे, की 2 धातूंच्या मधून तिसरा धातू किंवा आणखीन एक धातू जर फ्लो होत असेल, हां. प्रवास करत असेल, तर हां. तिथे चुंबकीय शक्ती, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. ओके. हां. आता 2 धातू कुठे आहेत? खडक कशापासून बनलाय? लावापासून. करेक्ट. हां. आणि ही माती कशापासून बनलेली आहे? लावाचा ज्यावेळेस लावाची हां. राख ज्यावेळेस जमिनीवरती थंड होऊन ती पसरलेली आहे, करेक्ट. तिचंच मातीत स्वरूप झालेलं आहे. हां. आता राखेमध्ये जर एवढे मिनरल्स असतील, हां. तर प्रत्यक्ष लावामध्ये किती मिनरल्स असू शकतात? हां. तर तेच लावा हा खडकामध्ये थंड स्वरूपात झालेला आहे. हां. म्हणजे ते मिनरल्स काय झाले? गोठून गेलेले आहेत आणि खडकामध्ये स्तब्ध झालेले आहेत. ते करेक्ट. हालचाल करू शकत नाही. हां. म्हणजे 2 फिक्स मिनरल्समधून म्हणजे 2 फिक्स लोहाचे किंवा धातूमधून हां. तिसरा धातू पाण्याच्या माध्यमातून तो प्रवाहित होत असेल, हां. त्यावेळेस मॅग्नेटिक एनर्जी जनरेट होते. ओके. आणि ती मॅग्नेटिक एनर्जी जी कॅच करण्याचं काम आपली मिझू डिटेक्टर ही जी मशीन आहे, ही एकदम ॲक्युरेट करते आणि ओके. त्याच्या माध्यमातून आपल्याला समजतं इथे पाण्याचे झरे आहेत किंवा नाही. तर अशा पद्धतीने आपण पाण्याचे सोर्स जे आहेत, ओके. त्यांना आयडेंटिफाय करतो. जसं तुम्ही आता म्हणालात, की 2 धातूंच्या मधून जेव्हा पाणी प्रवाह जातो, त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि मग ती मशीन डिटेक्ट करतं. हो. मग एका ठिकाणी किती झरे आहेत म्हणू थोडक्यात आपण, की किती ठिकाणावरून हे पॉइंट आहेत, ते लगेच आयडेंटिफाय होतं का? हो, इझिली आयडेंटिफाय होतात. मशीनचे काही सिग्नल्स असतात. हां. जसे 45 डिग्री मशीनने मूव्हमेंट दिलं, डायरेक्शन दिलं, हां. तर त्याचा काय अर्थ आहे? 90 डिग्रीचं डायरेक्शन दिलं, तर त्याचा काही वेगळा अर्थ आहे. ते आम्ही ट्रेनिंगमध्ये पूर्णपणे शिकवतो. ओके. टोटल एक बोर पॉइंट हं. आयडेंटिफाय करण्यासाठी 10 स्टेप असतात. बरं. तर ते 10 स्टेप जे आहेत जनरली कोणच पानाडी वापरत नाही, हां. जनरली. आणि जे इतर मशीन्स जे वापरतात, मिझू डिटेक्टर सोडून, हं. त्यांना सुद्धा त्यांच्या ट्रेनरनी ह्या पद्धतीने खोलवर सखोल ट्रेनिंग दिलेलं नसतं. ओके. जे की ट्रेनिंग आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळतं. आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये हा जो पाण्याचा प्रवास आहे, अगदी हां. ढगातून पावसाचं पाणी पडत्यापासूनचा हं. ते जमिनीच्या आतमध्ये तो प्रवास कसा आहे, ते पाणी कसं डिटेक्ट होतं, मशीनचं विज्ञान, सायन्स पूर्ण शिकवलं जातं त्याच्यामध्ये. ओके. आणि त्या पानाड्याला परिपूर्ण भूजल तज्ञ केलं जातं. ओके. आणि मशीनचं सायन्स आणि मशीन ऑपरेटिंगचे ते 10 प्रकार किंवा 10 स्टेप ज्या आहेत, हां. ह्या शिकवल्या, की त्याच्यातून तो व्यक्ती म्हणजे जो पानाडी आहे, जो भूजल तज्ञ बनणार आहे आमची हां. मशीन वापरून, हं. मिझू डिटेक्टर, तर तो 100% सुद्धा गॅरंटी देऊ शकेल, एवढा मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. कारण मशीनमध्ये काही ठिकाणी सिग्नल्स हे हं. 100% सुद्धा मिळतात. ओके. परंतु तशी भूगर्भीय रचना ही सगळीकडेच उपलब्ध असते असं नाही. हां. आता माझा एरिया आहे समजा सुपेगाव, बारामती तालुका. हं. माझ्या एरियामध्ये
माझ्या मशीन्सला 100% सिग्नल्स बऱ्याच ठिकाणी मिळतात आणि ओके. अशा ठिकाणी 100% गॅरंटेड पाणी मिळतं. पण काही ठिकाणी गेल्यानंतर अगदी नदीच्या कडेला, हां. अगदी 10-10, 20-20 एकर फिरल्यानंतर सुद्धा आम्हाला मशीनला सिंगल एक झरा सुद्धा मिळत नाही. ओह! म्हणजे अशा ठिकाणी मशीनला 100% चे सिग्नल्स मिळणार नाहीत. हां, हां, हां. त्याच्यामुळे तिथे आम्ही कसल्याच प्रकारची खात्री गॅरंटी देऊ शकत नाही. हां, जर तिथे कुठल्याच प्रकारचा पाण्याचा झरा नसेल, हं. तर आम्ही तिथे नाही म्हणून सांगतो. ओके. जेणेकरून शेतकऱ्याचं पुढील नुकसान टळतं. ओके, ओके. हो, या पद्धतीने आम्ही बोर पॉइंट हा जो आहे, तो फायनल करत असताना आम्हाला झऱ्यांचे सगळे खोलीसुद्धा समजते आणि हां. ती ॲक्युरेट समजते. ती कशी ओके. समजते? हं. त्याचे जिओलॉजिकल म्हणजे का आपल्या विज्ञानामध्ये एक फॉर्म्युला आहे म्हणजे हं, खोली काढण्याचा. हं, तो फॉर्म्युला आम्ही काही गणितीय सूत्रांच्या आधारे काढतो. हं. ती आमची 10वी स्टेप आहे, फायनल स्टेप. ओके. जिथे बोर घ्यायचा आहे. पहिल्या 8 स्टेपपर्यंत तर आम्ही फिल्टरच लावतो. बरं. हा पॉइंट घेण्यास योग्य, अयोग्य, घेण्यास योग्य, अयोग्य. प्रत्येक स्टेप ही मागच्या स्टेपला फिल्टर करत असते. ओके. आणि 8व्या स्टेपपर्यंत हा फिल्टर पूर्ण झाला, तरच आम्ही 9वी आणि 10व्या स्टेपला 9व्या स्टेपला फायनल करतो त्याला आणि 10व्या स्टेपला त्याच्या खोली काढतो. खोली ह्या ॲक्युरेट निघतात. 3-4 फुटांचा फरक प्लस मायनस होऊ शकतो. पण मग ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला एखादा पॉइंट तुम्हाला सापडला, की या ठिकाणी आपल्याला मशीन डिटेक्ट करते. हं. मग त्या पॉइंटला किती झरे कनेक्ट आहेत, हे आपल्याला कळतं का? हो, 100% कळतं किती झरे कनेक्टेड आहेत. त्या झऱ्यांची क्षमता कळते. त्या ओके. प्रत्येक झऱ्यांची खोली समजते. त्यात त्याचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 ते 10 स्टेप आहेत. हं, त्यापैकी स्टेप नंबर 6 आणि स्टेप नंबर 10 हं. हे 6 नंबरच्या स्टेपमध्ये आम्हाला झऱ्यांची क्वांटिटी समजते. ओके, किती झरे आलेले आहेत. ओके. आणि स्टेप नंबर 10 मध्ये आम्ही त्या प्रत्येक झऱ्यांची खोली काढतो. आणि ते अचूक असतं, ॲक्युरेट असतं. हे ग्राउंड वगैरे असतं तर मी बऱ्यापैकी प्रॅक्टिकली दाखवलं असतं किंवा हां, दाखवू शकलो असतो. परंतु आमच्या कंपनीचे काही नियम आहेत, हां. की जे आम्ही फक्त आमच्या मशीन्स जे पर्चेस करतात, ओके, त्यांनाच आम्ही आमचे हे पूर्ण 10 स्टेप जे आहेत, प्रॉपर ओके. ट्रेनिंग त्यांनाच देतो. आणि त्या लोकांना का देतो? कारण आजच्या तारखेला डुप्लिकेट मशीन्सचं हो, हो, हो. मार्केटमध्ये फार सुळसुळाट झालेला आहे. बरोबर. 85,000 90,000 रुपये एम-आर-पी सांगतात. अगदी विक्री करताना 50,000-60,000 50,000 रुपयात अगदी 40,000-40,000 सुद्धा मशीन्स विक्री करतात. ओके. पण असे फसलेले लोकं सुद्धा आमच्याकडे पुन्हा येतात. म्हणजे महिना, दीड हां. महिन्यापूर्वी मशीन घेतली. त्यांनी आम्हाला कमी खर्चात मशीन दिली, कमी किमतीत मशीन दिली. हं. त्या मशीनचा आम्हाला 1% ही फायदा झाला नाही. मशीन ते पुन्हा माघारी घेत नाहीयेत. आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळालं नाहीये. मग आम्ही विचारतो आमच्याकडे सुरुवातीला का आले नाही? तर तुम्ही किमतीत काहीच तडजोड केलेली नाही. ओके, तर अशा वेळेस आम्ही स्पष्ट सांगतो, आम्ही देताना तुम्हाला अस्सल सोनं देत आहे. ओके. ओरिजिनल प्रॉडक्ट आहे. त्याच्यात मार्जिनच काय असणार आहे? हं, ते हं, हं. कमीच आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस प्रॉपर देता येईल. त्याचबरोबर जे ट्रेनिंग मिळणार आहे, हां. हे जे आमचा मेन पार्ट आहे. हा ट्रेनिंगचा जो पार्ट आहे, तो कुठेच तुम्हाला शिकायला भेटणार नाही. आमचा 8 ते 9 वर्षाचा त्याच्यामागचा अनुभव आहे. ओके, हो. तर हा सगळा अनुभव आम्ही त्या 8 स्टेपमध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. ओके, ओके, शिकवतो तो प्रत्यक्ष. ओके, आणि ओके. तुम्ही प्रत्यक्षपणे 7 ते 8 वर्षाचे तुम्ही एक्सपर्ट बनता. हां, हां, हां. मग हे आम्ही असं जनरली असं किंवा ओके, पब्लिक ओके. असं ओपन करू शकत नाही. मग एक्झॅक्टली मला एक सांगा, आता जसं तुम्ही म्हणताय, की मार्केटमध्ये इतर काही मशीन्स आहेत, ज्या तेवढ्या ॲक्युरेट डिटेक्ट नाही करत, असं तुमचं म्हणणं आहे. मग तुमची जी मशीन आहे आणि त्या मशीनमध्ये एक्झॅक्टली फरक काय आणि प्राईसमध्ये काय डिफरन्स आहे? मार्केटमध्ये इतर मशीन डिटेक्ट करत नाही असं मी म्हणत नाही हां, किंवा असं मी म्हणणार नाही. हां. पण बऱ्याचशा मशीन्स ह्या डुप्लिकेट आलेल्या आहेत असं मात्र मी ओके. म्हणेन. हां. म्हणजे सगळ्यात माझी मशीन ओरिजिनल आणि बाकीच्यांचे डुप्लिकेट असं मी म्हणणार नाही किंवा ते म्हणणं योग्यही नाही. हां. पण बऱ्याचशा मशीन्स ह्या मार्केटमध्ये डुप्लिकेट आलेल्या आहेत. ओके. कॉपी हां, बनलेल्या आहेत, कॉपी केलेल्या आहेत. हां, काही जर्मन कंपनीच्या आहेत, काही आता आमची जपान बेस कंपनी आहे. हां. बऱ्याचशा प्रमाणात जपानकडून आपण त्यांचं सॉफ्टवेअर आणि सेन्सर वगैरे आपण हं. इम्पोर्ट करतो. तर बऱ्याचशा कंपन्या आहेत. मी हं. आता त्यांचे नाव नाही घेऊ शकत. हां. पण बऱ्याचशा डुप्लिकेट सुद्धा आहेत. त्यामध्ये काय होतं, की ट्रेसिंग जे आहे, हं. जी फ्रॅक्चर ट्रेसिंगची जी त्यांची कॅपॅबिलिटी आहे, हां. ही अगदीच नगण्य आहे. ओके. अगदी नगण्य.
म्हणजे जिथे एल रॉड टाईप वगैरे त्यांनी हं. नॉर्मली डाउजिंग मेथड त्यामध्ये यूज केलेली, बाकी कुठलीच टेक्नॉलॉजी यूज केलेली नसते. ओके. अशा बऱ्याचशा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आता आहेत आणि बरेचशा पानाड्यांना माहिती आहेत ते. ज्यांनी ओके. ज्यांनी मशीन परचेस केलेत आणि मशीन परचेस करून फसलेले आहेत, असे बऱ्याचशा लोकांना माहिती आहे ते प्रॉडक्ट कुठले ओरिजिनल आहेत आणि कुठले डुप्लिकेट. ओके. मग साधारण काय मिनिमम कॉस्ट आहे ते त्या मशीनची आणि तुमच्या मशीनची नाही कॉस्ट काय? सांगताना सगळे सेम सांगतात. आमची मशीन जी आहे ती ₹85,000 ची आहे. ओके. त्यामध्ये आम्ही कुठेच बार्गेनिंग वगैरे करत नाही. म्हणजे ओके. त्यामध्ये होतच नाही ॲक्चुअली. आमच्या ऑफिसमध्ये स्पष्ट पुणेरी पाटी लिहिलेली आहे. हां. भाजीपाला घ्यायला आपण आलेलो नाही. हां. ते व्यावसायिक पर्चेस करायला आलेला आहात. एक हं, हं. व्यावसायिक प्रॉडक्ट हे टीव्ही टेप नाहीये. तुम्ही करेक्ट. घरी नेऊन ठेवला, शोचा पीस नाहीये. हां. कधी पाहिला तर पाहिला, कधी नाही पाहिलं तर नाही पाहिलं. वापरला तर वापरला, नाही वापरला. हां. हे तुम्हाला वापरणंच आहे करेक्ट. आणि यामधून तुम्हाला शेतकऱ्यांची सेवा करण्याच्या हं. नंतर तुम्हाला त्यामधून इन्कमही जनरेट होतो. करेक्ट. त्याच्यामुळे आम्ही यात तडजोड करण्यासारखं काहीच नाहीये. ओके, आणि ओके. ज्या लोकांना फक्त काहीतरी करून विक्री करायची, असे लोकं तडजोड करतात. हं. सांगताना 85-90 सांगतात. खरी विक्री करताना किती अगदी 50-55 लाही ते विकू शकतात. ओके, ओके. मग ह्याच्यावरूनच समजतं आपल्याला. ओके, ओके. मग हां. एक्झॅक्टली आपल्या एखाद्या ऑडियन्सला जर तुमच्याकडे यायचं असेल, एक स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्याची एक्झॅक्टली प्रोसिजर काय? आणि जसं तुम्ही म्हणालात, की तुम्ही ट्रेनिंग देता, तर तो हं, पिरियड किती दिवसांचा असतो आणि हं. किती दिवसात तो व्यक्ती तयार होतो? आमचं डी-एस डिटेक्टर हं, हे जे ऑफिस आहे, हे चांदगुडे आर्केट हं. ऑफिस नंबर 7 आणि सुपा जे आहे आमचं, बारामती तालुक्यामध्ये सुपा चांगलं मोठं गाव हां. आहे. त्यामध्ये बस स्टॉपच्या शेजारी हं. हे चांदगुडे आर्केट आहे. तिथे आमचं प्रॉपर ऑफिस आहे. ओके. रजिस्टर्ड ऑफिस आहे. ॲड्रेस आपला हा रजिस्टर्ड आहे हं. प्रॉपर. त्यानंतर आपलं जे प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट तिथे स्टॉकमध्ये कायम उपलब्ध असतात. ओके. ट्रेनिंगचं म्हणाल तर साधारणतः 2 ते 2.5 तास हे ट्रेनिंगचा हा वेळ असतो. ओके. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण शिकवलं जातं. हं, प्रॉपर बेसिक मशीनच्या माहिती, हं. मशीन कशी ऑपरेट करायची, ते 10 स्टेप काय आहेत, ते 10 स्टेप कसे वापरायचे, मशीन वापरताना बॅलन्स कसा करायचा. 5 ते 6 दिवस तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची असते. ती ओके, कशी करायची डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5 ती तुम्हाला ओके, लिहून दिलं जातं व्यवस्थित. ओके. तुम्हाला दाखवलं जातं प्रॅक्टिकली हं. आणि त्यानुसार तुम्ही ज्यावेळेस ते 5-6 दिवस प्रॅक्टिस करता, 6व्या-7व्या दिवशी तुम्ही एक्सपर्ट बनलेले असता. ओके. अगदी तुम्ही बोर पॉइंट, विहीर पॉइंट, जुना फेल झालेला बोर बरं. किंवा ज्याला रिबोर करायचं आहे, आणखीन खाली हं. झरे आहेत की नाही, हां. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे त्या मशीनच्या माध्यमातून समजू शकता आणि शेतकऱ्याला त्याची माहिती देऊ शकता. विहिरीला आडवे बोरही देणे, हेही ओके. काम आपण मशीनच्या माध्यमातून करू शकतो. ओके. म्हणजे साधारण 2-2.5 तासामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे माहिती जाणून घेऊ शकतो. हो, 2-2.5 तासामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे ट्रेन होतो. त्याला प्रॅक्टिस जी करायची आहे, ती 5 ते 6 दिवसांची आहे. ती त्याला ओके. घरी जाऊन करायची. मग आता याच्यामध्ये कोण-कोण व्यक्ती एक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघू शकतात? तसं पाहिलं तर आमच्याकडे रिटायर्ड शिक्षक सुद्धा भरपूर आहेत. बरं, ज्यांनी ह्या मशीन परचेस केलेल्या. अगदी पुण्यातही 2-3 शिक्षक आहेत. बरं. त्यांनी फार चांगला व्यवसाय चालू आहे त्यांचा. पेन्शनही चालू आहे. पण हं. काही एच-एम आहेत, हेडमास्टर म्हणून रिटायर झालेले आहेत. त्यांनी ओके. मशीन परचेस केलेले आहेत. ते काहींना छंद आहे, त्याच्यामुळे हां. त्यांनी ते केलेलं आहे. पण तो छंद व्यवसायात कधी कन्व्हर्ट झाला, ते त्यांनाही समजलं नाही. ओके. त्यानंतर कॉलेज ड्रॉप आउट भरपूर आहेत. बरं. ज्यांना काहीच म्हणजे त्यांना डिग्री घेता आली हां. नाही किंवा डिग्री घेतली आणि कुठे जॉब मिळत नाहीये. जॉब हं. मिळाला तर भरपूर असा पगार मिळत नाहिये किंवा बरोबर. आपली शहर सोडून दुसऱ्या शहरात त्यांना स्थायिक व्हावं लागतंय किंवा शिफ्ट व्हावं हं. लागतंय. अशा ठिकाणी त्यांना ते परवडत नाहीये. करेक्ट. असे बरेचसे विद्यार्थी आहेत, जे आपल्याकडे आलेले आहेत कॉलेज ड्रॉप आउट वगैरे किंवा ज्यांना कुठल्या पद्धतीने त्यांना व्यवसाय नोकरी मिळालेली नाहीये. ओके. असे आहेत. परत ज्यांच्याकडे बोरगाड्या आहेत, त्यांनी काही पानाड्यांना हे मशीन्स दिलेल्या आहेत. जे जुने ओके. पानाडी आहेत, जे नारळ, एल-रॉडवरती काम करतायत, हां. त्यांनाही आता बऱ्यापैकी लोकं मशीनची डिमांड करतायत. तेही हां. लोकं आपल्याकडे येतात, मशीन घेतायत. त्यानंतर असे बरेचसे जण आहेत, पोस्टातले, सोलापूरमधील पोस्ट डिपार्टमेंटमध्ये अगदी चांगल्या लेव्हलचे हां. आहेत अधिकारी. तेही आपल्याकडून मशीन घेऊन ते वीकेंडला काम करतायत. ओके. विजापूरमध्येही पोस्टमन आहेत. तेही वीकेंडला काम करतायत. बरेचसे जिओलॉजिस्ट आहेत, बरं. ज्यांच्याकडे रेझिस्टिव्हिटी नावाची मशीन आहे. ते त्यांच्या म्हणजे ते काय करतात,
सायंटिफिक प्रोडक्टच यूज करतात. हां. आणि जवळ-जवळ भारतातील इतके जिओलॉजिस्ट लोकांनी आपली मशीन नेलेली आहे, की त्यांना आपल्या मशीनवरती पूर्णपणे ट्रस्ट आहे. ओके. हो. ओके. कोणीही मशीन वापरू शकतं. 2 महिला आहेत आपल्याकडे आणि बाकीचे बऱ्यापैकी जेंट्स आहेत. जे फील्ड वर्क जास्त असल्या कारणाने जेंट्स या क्षेत्रामध्ये जास्त आहे. पण मग साधारण समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, त्याने पर्चेस केला आणि समजा त्याला एक आधुनिक पानाड्या म्हणून त्याला समजा काम करायचंय मशीन घेऊन. हं. तर साधारण एखाद्या व्हिजिटला जर तो गेला, तर साधारण चार्जेसचे रेट काय असतात? आता रेट हे असे म्हणजे फिक्स चार्जेस नाहीयेत. हां, जसा एखादा एम-डी डॉक्टर आहे ते 500 फिक्स घेतो, असं हां, काही नाहीये. तर ते एरिया वाईज असतात. कोणाला प्लॉटिंगमध्ये फक्त 1 गुंठा, 2 गुंठे असे हं. शहरी भागात प्लॉटिंगमध्ये जास्त काम असतं. हां. अशा वेळेस ते ₹2,500-3,000 फी आकारू शकतात. ओके. जिथे शेती क्षेत्र आहे 3 हां, एकर, 5 एकर, 10 एकर जिथे जास्त क्षेत्र आपल्याला तपासणी करायचं आहे. हां. अशा वेळेस ₹5,000-6,000 ते आकारणी करतात. ओके, ते क्षेत्र पाहून ते हे करू शकतात आणि ते ओके, त्यांचे पुढच्या शेतकऱ्यांशी काय संबंध आहे. ओके, ओके, नातेवाईकात असेल तर कमी चार्ज करतात असं. ओके, ओके. त्याचा काय असं फिक्स चार्ज वगैरे नाहीये. परंतु साधारणतः एक जनरली 5,000 घेतात. सो ज्या लोकांनी आत्तापर्यंत एपिसोड बघितलाय आणि कुणाला असं वाटत असेल, की आपल्याला एक एक्सटर्नल किंवा एक वेगळा जोडधंदा किंवा जॉब करता एक वेगळा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर हा पर्याय खूप चांगला आहे आणि सरांनी खूप सविस्तर मशीनच्या किमतीपासून, कोर्सेसचा कालावधी किंवा कोर्सेस झाल्यानंतर सुद्धा एखाद्या व्हिजिटला गेल्यावरती काय चार्ज आपण करू शकतो याविषयी सखोलपणे सांगितलेलं आहे. ओके. आता मला सांगा, ही जर मशीन आपण घेतोय, तर विहिरीसाठी एखादा पॉइंट घ्यायचा आहे तो आणि बोरसाठी एखादा पॉइंट घ्यायचा आहे तो. ह्या दोघांमध्ये काही तफावत असू शकते का? हो, फार तफावत आहे. विहिरीचा पॉइंट हा फार वेगळ्या पद्धतीचा असतो. हं. तुम्ही पाहिलं असेल जनरली विहीर जी आहे ती 22 फुटी रिंग आहे, 30 फुटी रिंग आहे, हां. काही ठिकाणी 40 फुटी रिंग आहे. म्हणजे तिचा सर्कल जो आहे हा वेगवेगळ्या साईजचा असतो. बरोबर, आणि विहिरीमध्ये जे येणारे झरे आहेत, ते चारी बाजूने येणारे झरे असतात. परंतु बरोबर. ते जे आहेत त्यांचा कुठेच एकत्र मिलाप होऊ शकत नाही. हां. म्हणून फार मोठा गोल खणला जातो. करेक्ट. हो. आणि बोर जे आहे, हे साधारणतः आपल्या इथे मोठं बोर जे इथलं 6.5 इंचाचं ड्रिल हं, बीट असतं. हं. 6.5 इंचाच्या ड्रिल बीटमध्ये ते 4-5 झरे आपल्याला एकत्र आणायचे आहेत. हो. म्हणजे या ठिकाणी तुमची ॲक्युरसी जी आहे, ही जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे. ओके. विहिरीमध्ये वरचा जो पाण्याचा लेयर असतो, तो हां. तुम्ही जनरली कुठेही खोदा, तो वरचा लेयर हा बऱ्यापैकी उन्हाळ्याच्या पूर्वी हं. म्हणजे आता जे जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत वरचा लेयर हा बऱ्यापैकी वाहता असतो. हां. विहिरीला डोळे झाकून कुठे घ्या, पहिला एक झरा तो लागणार. कारण करेक्ट. जमिनीमध्ये आपलं माती, मातीनंतर मुरुम, हं. मुरुमानंतर कठीण खडक लागतो. हो. तर मुरुम आणि माती, मुरुम आणि खडक हं. ह्याच्यामधला जो लेयर आहे किंवा मुरुम आहे, ह्याच्यामध्ये पाणी बऱ्यापैकी असतं, मुरलेलं असतं पावसाळ्यात. हां. तर तो लेयर तुम्ही कुठेही जावा, कुठेही खोदा, तो लेयर मिळणारच आहे, तो हं. झरा मिळतो. परंतु विहिरीला खडकाचे चांगल्या प्रकारचे झरे मिळवून देणं सुद्धा पाणाळ्याचं कर्तव्य आहे. हो. आणि हे झरे उन्हाळ्यातही टिकले पाहिजे. बरोबर. ते जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी खडकाच्या खालचे झरे देणं गरजेचं आहे. हां. खडकाच्या खालचे झरे जे असतात, कठीण खडकाच्या हं. खालचे, ते झरे लवकर उन्हाळ्यात सुकत नाही किंवा ते त्याचं बाष्पीभवन होत नाही. हां. त्याच्यामुळे ते त्यांचा फ्लो कंटिन्यू राहतो उन्हाळ्यामध्ये. तर असे झरे शोधणं आणि त्याची अचूकता असणं, हे फार महत्त्वाचं असतं. आता जसं तुम्ही म्हणालात, की खडक किंवा मुरूम आपण म्हणतो. तर ह्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माती आहे. खालचा खडक किंवा जमीन वेगवेगळ्या प्रकारची, जसं सँडविचेस जे म्हणतो आपण, हं. वेगवेगळ्या प्रकारचं आहे. तर मशीनमध्ये हे क्लिअर होतं का खाली खडक आहे, मुरूम आहे किंवा फक्त मातीचं आहे, हे डिक्लेअर करता येऊ शकतं का? आपली जी लाँग रेंज डिटेक्टर आहे, हं, लाँग रेंज सिस्टम हं, म्हणजे जे हातात घेऊन चालणारी मशीन. हं. त्या मशीनने आपल्याला खडकांचे प्रकार, त्याचे लेयर समजत नाही. ओके. पहिली गोष्ट क्लिअर. हां. ते जर तुम्हाला क्लिअर एकदम अचूक हं, पद्धतीने तुम्हाला हे लेयर समजून घ्यायचे असेल, हं, तर जिओलॉजिस्ट लोकं जे रेझिस्टिव्हिटी मीटर नावाचं मशीन वापरतात. हं. त्यामध्ये तुम्हाला 1-1 इंच ना इंच खडकांची लेयरची माहिती समजते ओके, आणि ती अचूक असते. ओके, परंतु त्यामध्ये पाण्याचा अनुमान लागत नाही. ओके. आणि ते जिथं मृदू खडक आहे, तिथं पाणी असण्याचे चान्सेस आहे, ओके. असे हां. ते शक्यता शक्यता वर्तवतात. वाटतं. आपल्या मशीनमध्ये काय होतं बऱ्यापैकी
की तो मृदू भाग तर समजतोच. हां. साहजिकच आहे. तो झरा आहे. तो हो, सॉफ्ट रॉकमधूनच पाणी वाहणार आहे. हो. जिथं छिद्र आहेत, फ्रॅक्चर आहेत, अशाच ठिकाणाहून ते पाणी वाहणार आहे. बरोबर. परंतु त्या पाण्यामध्ये म्हणजे त्या झऱ्यामध्ये पाण्याचं अस्तित्व हां. असणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच त्याच वेळेस मॅग्नेटिक एनर्जी जनरेट होऊ शकते आणि ओके, तिला कॅच करण्याचं काम आपली मशीन ही बऱ्यापैकी ॲक्युरेट करते. ओके. आता बऱ्याच ठिकाणी काही खनिज पदार्थ असे आहेत, की जिथे स्वतःहून चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात. बरं. तर अशा वेळेस मात्र मशीनला ते 5 ते 60% ठिकाणी धोका निर्माण होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. म्हणजे काय होतं एक्झॅक्टली? जसं चुनखडी आहे, हां, जिथे ते म्हणजे त्या ठिकाणी काही खनिज पदार्थांचा साठा हा मोठ्या प्रमाणात आहे. हां, तर तिथेच चुंबकीय शक्ती जास्त जनरेट होते हां, ऑटोमॅटिक हां. बिना पाणी वाहता. ओके, तर ते सुद्धा सिग्नल मशीनला चुकीचे सिग्नल आल्यामुळे मशीन तिथे फसू शकते. तर ओके, ते एक 5 ते 6% चा तो चान्स आपण ग्राह्य धरतो. ओके, त्याच्यामुळे ओके. सरसकट हा 100% आपण कुणालाच म्हणजे हां, कोणत्याच शेतकऱ्याला गॅरंटी किंवा खात्री देत नाही. परंतु 100% चे जर मशीनला सिग्नल मिळाले, हां. तर तिथे मात्र आम्ही खात्री देतो. ओके. त्या मशीनमध्ये स्टेप नंबर 2, 3, 4, 5 मशीन ऑपरेट करताना हां. ह्या स्टेपमध्ये आपल्याला समजतं, की इथे लागणारं पाणी हे 100% खात्रीशीर आहे किंवा नाही ओके, किंवा तो बोर घ्यायचाच नाहीये. ओके. 90% चाही पॉइंट समजतो, हां, 100% चाही समजतो किंवा रिजेक्ट करायचा आहे. हां. छाती ठोकपणे आम्ही सांगतो, इथे पॉइंट घ्यायचा नाही. कितीही ओके. प्रयत्न करा, पाणी लागणार नाही. अशा बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, नाहीच लागलं. साधारण आपल्या मशीनची रेंज काय? किती फुटापर्यंत खाली ते डिटेक्ट करू शकतं? मशीनला 2 प्रकारचे रेंज असतात. एक हां. फ्रंट रेंज हं. आणि एक डेप्थ रेंज. बरं. फ्रंट रेंज म्हणजे आपले जे भूपृष्ठ भागावरची सभोवतालची हां. जी त्याची वेव्हज आहेत ते. हं. तर ती साधारणतः मशीनमध्ये ॲक्युरेट जर आपण पाहायचं असेल, हं. तर 60 मीटरची आहे. 30 मीटर लेफ्ट हँड साइड, 30 मीटर राइट हँड साइड. हां, अशी ते सर्कल फिरतं तिथं हां. त्या रेंज. आणि डेप्थला पाहिलं तर 500 मीटरची क्षमता आहे. 500 मीटर. 10 ओके. हं. फुटापासून रेंज स्टार्ट होते हं. आणि 500 मीटरपर्यंत म्हणजे ओके. 1600 फुटापर्यंत 1600 ती जे फुटापर्यंत. वेव्हज हे सिग्नल देवाण आणि घेवाण तिथे चालते. तुम्ही मगाशी म्हणालात, की काही बोर जे असतात, जसं आता सिटीमध्ये खूप ठिकाणी बोर घेतात आणि त्या बोरचं पाणी जातं, असं होतं. तर एक्झॅक्टली ही जी प्रोसिजर आहे, तर ती काय असते? म्हणजे एखाद्या वेळेस खूप पाणी लागत असतं आणि अचानक काही दिवसानंतर ती बोर ड्राय होते. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? आता ह्याचे प्रमुख 2 कारण असू शकतात. हं, पहिलं कारण आहे की एकच झरा आहे. हं, एकच झरा आहे, फ्रॅक्चर आहे तो. हं, बेड टाइपचा एक झरा असतो. हं, म्हणजे जो बेड असतो, तो फार मोठ्या प्रमाणात त्याची साईज असते. हं, त्या मातीच्या लेयरची, मृदू मातीच्या हं. लेयरची 2 खडकांमध्ये सँडविच म्हणतात त्या करेक्ट. पद्धतीने. हां. तर त्याची साईज फार मोठी असते आणि हं. त्या पातळीत पाणी वाहतं त्या साईजमधून. बरं. हां. असा एक असतो आणि दुसरा फ्रॅक्चर असतो तो खडकाला पडलेली चीर, भेग. ओके. हां. तर तो फार कमी प्रमाणातला म्हणजे 2 इंचाचा, 3 इंच अशी ती साईज असते त्याची हं, 1 इंच वगैरे अशी ती एक पाईपलाईन टाइप असतो. हं. परंतु ती काही सरळ वाहिलेली नसते. ज्या पद्धतीने भूकंपाचे झटके मिळतात, हां. त्या पद्धतीने त्या खडकाला तडा ओके. गेलेला असतो. त्या हां, तड्यातून ते पाणी वाहतं. हां, बरं आता हा तडा किंवा काही ठिकाणी असं तो बरोबर त्या खडकाच्या मधून असतो. पूर्ण खडकाला तो तडा नसतो. हां, तर त्यातून ते पाणी वाहत असतं. हां. ठीक आहे. तर असा फ्रॅक्चर जर असेल हं, खडकाच्या मधला हं. आणि त्या ठिकाणी एखाद्याने बोर पॉइंट घेतलेला असेल. हां, ठीक आहे. तो बोर पॉइंट त्या लाईनवरती तो एकटाच आहे. हां. त्याला ते फ्रॅक्चर त्या बोरला भरपूर पाणी देणार आहे. ओके. आणि कालांतराने त्याच लाईनवरती हं. दुसऱ्या कोणी बोर घेतला, ओके. तर त्याचं पाणी कमी होणार आहे. हां. आणखीन तिसऱ्याने बोर घेतला, त्याचं पाणी कमी होणार आहे. हे एक ओह! कारण असतं. हां, सिंगल फ्रॅक्चर असेल तर. हां, दुसऱ्या ठिकाणी बऱ्याचदा असं कारण असतं, की भूगर्भामध्ये एक पोकळी असते. हं, त्याला काही ठिकाणी रांजण म्हणतात, हां, काही ठिकाणी म्हणजे घेरू म्हणतात. हां. तर अशा पोकळ्या असतात खडकाच्यामध्ये. त्या पोकळ्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ते अ, जे थेंब-थेंब वगैरे तिथे साचून हां, पाण्याच्या प्रवाहाने थोड्या-थोड्याशा पाण्याच्या प्रवाहाने ते पोकळ्या भरलेल्या असतात. हां.
आता नेमकं तिथेच काय होतं, बोर पॉइंट झाला. बोर पॉइंट झालेला असतं. हां. पाणी लागताना भरपूर लागतं. हां. मोटर टाकली जाते आणि तो साठा जो आहे, तो साठा जोपर्यंत संपत नाही, हं. तोपर्यंत मोटर चांगली चालते. हां. काही ठिकाणी 3-3 महिने तो साठा चाललेला आहे. हां. काही ठिकाणी 5-10 दिवसातही ते पाणी संपलेलं आहे. ओके. काही ठिकाणी अगदी 2-3 महिन्यानंतर पाणी संपलेलं आहे. त्या साठ्याच्या क्षमतेनुसार ते तुमचं पाण्याचा उपसा ह्याच्यानुसार हां. तो किती वेळ चाललाय. आणि मग कालांतराने ते तसे पाणी पॉइंट जे आहेत ते बंद पडतात. ओके, ओके. पण मुळात आपल्या मशीन जर वापरली तुम्ही हां. मिझू डिटेक्टर, तर हे जे साठा आहे, त्या हं. साठ्यामध्ये पाणी जे आहे जल हा प्रवाहित होत नाही. हां. त्याच्यामुळं तिथे मॅग्नेटिक एनर्जी जनरेट होत नाही हां. ओके. आणि नेमकी ती जनरेट नाही झाली, तर आपल्या मशीनला ते सिग्नल मिळत मिळत नाही. नाही. हां. त्याच्यामुळे आपल्या मशीनला आजपर्यंत 6-7 वर्ष झाली आपण मशीन वापरतोय. ही मशीन प्रत्यक्ष 5 वर्ष झाली वापरतोय. हां. आजपर्यंत कुठंच साठ्याचं पाणी मिळालेलं नाही. ओके. वाहता प्रवाहच आपल्याला मिळतो. आता नॉर्मली सिटीमध्ये हा खूप प्रॉब्लेम बघायला मिळतो, की जुनी बोर आहे. जसं तुम्ही म्हणाले, की ह्या 2 प्रकारे असू शकतं, हं, की आधी पाणी लागत होतं, नंतर पाणी गेलेलं आहे. हं. आता बोर आहे, सगळं आहे, पॉइंट आहे, पण त्याला पाणी नाही. मग त्याला समजा आपल्याला परत सुरू करायचं असेल, तर काय ऑप्शन आहे? मशीनच्या साहाय्याने आपण चेक करू शकतो. आणखीन हं. त्यांनी समजा उदाहरणार्थ 150 फूट ड्रिल घेतलेला आहे हां. आणि त्या 150 फूटवरती त्यांना एकही झरा लागलेला हां. नाहीये. ठीक हं. आहे. तर तिथे आपण मशीनच्या साहाय्याने चेक करू शकतो. आणखीन खाली पाणी आहे का? झरे ओके. आहेत का त्या हं. लाईनला? हां. कारण त्यालाच रिबोर करायचं आहे. बरोबर. हां. तर तिथे ते एक क्रॉस तपासणी हं. करू शकतो. असेल तर किती फुटावर आहे? ती हां. माहिती देऊ शकतो आपण. ओके. किंवा काही झरे हे कडेने म्हणजे जिथे बोर आहे ते 6.5 इंचाचं ड्रिल हो, आहे. हो, हो. त्याची क्षमताच तेवढी. 2 फूट, 3 फूट लांबून काही झरे बाजूनी. गेलेले आहेत बाजूने. हां. तर असं असेल तर तेही आपण डिटेक्ट करू आणि त्यांची खोली किती फुटावर असण्याचे चान्सेस आहेत तेही ओके. आपण सांगू. मग त्या ठिकाणी आपण ब्लास्टिंग करू शकतो. म्हणजे? ब्लास्टिंग जे विहीर खोदण्यासाठी जे स्फोटक वगैरे असं वापरले माईन्स म्हणतो जातात. आपण ते हां. वापरतो. हां. तर ते ब्लास्टिंग केलं तरी बऱ्यापैकी ते झरे जे आहेत, जर जवळचा झरा असेल आणि हां. तिथं मृदू लेयर असेल, हं. तर तो मृदू लेयरला तो आघात होतो आणि ते पाणी उतरण्याला संधी मिळते. ओके. म्हणजे समजा आपली जी बोर आहे, त्या बोरमध्येच ते माईन्स टाकायचे आणि हां. ब्लास्ट करायचं. पण ते ॲक्युरेट कळलं पाहिजे किती फुटावर करायचंय. ओके. हां. त्याचा वरती जास्त धोका नसतो. हां. हां. परंतु खाली काय होतं, की कधी-कधी जर लूज फॉर्मेशन जास्त असेल, हां. तर ते बोर तुमचं कोलॅप्स होऊन पूर्णपणे बुजू शकतं. हा एक ओके. धोका आहे. 50% चान्स त्यामध्ये आहे. काही ओके. ठिकाणी केमिकल वापरतात. आम्ही अजून त्याचा प्रयोग केलेला नाहीये. ओके. त्याच्यामुळे त्याची किती पद्धतीत किंवा हं. किती पटीने आपल्याला त्याचं यश मिळेल, त्याची आपल्याला काही शाश्वती सांगता येत नाही. मग ह्याच्यामध्ये जर पाणी पाहिजेच असेल, तर काय एक्झॅक्टली ऑप्शन आहे? जर जुना बोर गेलेला असेल आणि त्याच्यामध्ये पाणी पाहायचंच असेल, म्हणजे हां. हवंच असेल, हं. तर त्याच्यात एकमेव पर्याय आहे, हां. जो की आपल्याला जास्तीत जास्त चान्सेस आहेत. हं. 90-95% खात्री मिळू शकते हं. तिथे, की आपल्याला हा बोर सक्सेस होऊ शकतो. हं. असा जो आहे पर्याय, तो फक्त त्या बोरच्या खाली जिथपर्यंत तुमचं ड्रिल झालंय, त्याच्या ओके. खाली झरा आहे की नाही ते एवढंच. तपासणं हां. आणि तरच तिथे रिबोर करणं. ओके. अन्यथा दुसरा पर्याय शक्यतो नाही. ओके. ब्लास्टिंग वगैरे करण्यात 50-50% चान्सेस आहेत. तो शक्यतो काही ठिकाणी बऱ्यापैकी बोर ढासळलेले सुद्धा आहेत आणि काही ओके. ठिकाणी ब्लास्टिंग करून पाणीसुद्धा आलेलं आहे. ओके. मग तो आता ओके. पुढच्याचा नशिबाचा भाग म्हणू शकतो आपण. हां. तो म्हणजे हां, खालचा खडक तेवढा जर पॉवरफुल असेल, तर तर कोलॅप्स नाही होणार. कोलॅप्स नाही होणार. तो हां. ढासळणार नाही आणि जर मृदू लेयर जास्त असेल, हं. काही ठिकाणी 20-20, 30-30 फुटांचा मृदू लेयर असू शकतो, असतात. ओके. अशा वेळेस काय होतं, की ते बोर लवकर ढासळू शकतात. ओके. बऱ्यापैकी बुजून जातात. मग काय उपयोग होत नाही त्याचा. तर मी असं ऐकलंय, की काही-काही ज्या लोकांकडे अशा मशीन्स आहेत, ते म्हणतात, की आम्ही 6-6 इंचापर्यंत पाणी या मशीनने डिटेक्ट करून दाखवू शकतो. ते खरंच खरं आहे का? ह्या पद्धतीचं चॅलेंज हं. घेणं खरं तर ते मूर्खपणाचं काम आहे, मी सांगेन. ओके. कारण तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचं जे शेतीचं क्षेत्र आहे किंवा हां. प्लॉटिंगचा एरिया आहे, हां. त्यामध्ये जोपर्यंत आपण प्रत्यक्ष सर्व्हे करत नाही, हं. तोपर्यंत सांगू शकत नाही, की तुमच्या जमिनीमध्ये मी किती इंच पाणी काढून देऊ शकेन.
किंवा ओके. किती इंच पाणी येऊ शकेल. हां. फक्त फोन आला आणि मी एखाद्याला क्लायंटला आकर्षण करण्यासाठी किंवा हां. आकर्षित करण्यासाठी मी म्हटलं, की मी तुमचे 5 इंच पाणी काढून देईन. हां. तर हे सरळ-सरळ अगदी उडवाउडवीचं उत्तर आहे किंवा खोटारडेपणाचं आहे लक्षण आहे असं मी स्पष्ट सांगेन. ओके. कारण जोपर्यंत अनेक झऱ्यांचा संगम एकत्र येत नाही हां. आणि त्या फ्रॅक्चर झोनला म्हणजे जिथे अनेक झरे एकत्र आलेले हं. आहेत, असा एरिया जोपर्यंत मशीनने आपण शोधत नाही हां. आणि त्या सगळ्या झऱ्यांची क्षमता आपण जोपर्यंत क्रॉस तपासणी करत नाही, हं. तोपर्यंत अंदाज देऊ शकत नाही. हां. कदाचित तिथे अर्धा इंच, 1 इंचाचच पाण्याची उपलब्धता असू शकते. हां. अशा ओके. वेळेस तुम्ही 4-5 इंचाचा दावा करू शकत नाही ना, ओके. ओके. है ना? मग अशा वेळेस तुम्ही जे आहे म्हणजे काही पानळ्या अगदी खोटं बोलूनही जागेवरून निघून जातात. हां. बऱ्याच ठिकाणी होतं असं, की 2 इंच लागेल, 3 इंच लागेल, 4 इंच लागेल, 5 इंच लागेल. बाबा हे आहे एवढं-एवढं. शेतकरी त्यांच्यावर भरोसा ठेवतात. काय असेल त्यांची बिदागी देतात आणि ते जातात. खरं. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष ड्रिल होतं त्यावेळेस 1 इंच, 1.5 इंच, 2 इंचच लागतं. जिथं 5 इंच सांगितलेलं असतं तिथं कमी लागतं. हां. म्हणजे आता नदीच्या बाजूचे जे क्षेत्र आहेत त्यांना नदीतून डायरेक्ट पाणी उपसण्याची सवय. हो. त्यांचे 5-5च्या लाईनी असतात 5 इंचच्या. बरोबर. त्यांना एवढं पाणी पाहायची सवय आहे. हं. अशा क्षेत्रात ज्यावेळेस नदीला पाणी नसेल, उन्हाळ्यातील काही 1-2 महिन्यासाठी त्यांना बोर घ्यावं लागची वेळ हं. आली असेल आणि त्यांना समजा 1.5 इंच, 2 इंच पाणी निघालं, तर ते लोकं मी पाहिलेत बरेचसे हं. अक्षरशः बुजवून टाकतात बोर. ओके. हां. मग त्यांना त्या 1.5 इंच, 2 इंच पाण्याची काहीच किंमत नाही. ओह! त्यांना त्या मोठ्या पाण्याची सवय लागलेली करतात. असते. असायचं. मग अशा लोकांना तुम्ही 5 इंच कुठून काढून देणार आहे? जर हं. पूर्ण क्षेत्र फिरल्यानंतर तुम्हाला 1.5, 2, 3च इंचाचं तिथपर्यंतच पाणी निघण्याची तिथल्या परिस्थितीनुसार तेवढेच हां. सिग्नल जर मिळत असतील, तर तुम्ही कुठून देणार आहे त्यांना 5 इंच काढून? ओके. तर ओके. तर असं जर असेल, तर प्रत्यक्ष जोपर्यंत तुम्ही सर्व्हे करत नाही, त्याची काही गणितीय क्रिया आहेत, हां. झऱ्यांची क्षमता वगैरे ठरवण्यासाठी. ते गणितीय क्रिया जोपर्यंत तो पानाडी जे मशीन युजर आहे तो हं. करत नाही, जोपर्यंत त्याला प्रॉपर सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत तो सांगू शकत नाही, की ते किती इंच पाणी आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आयडियली 1, 2, 3, 4, 5, 6 व्हॉटएव्हर जेवढे काही झरे डिटेक्ट होतायत, त्या झऱ्यांची क्षमता कॅल्क्युलेट करून आपण ठरवू शकतो किती इंच पाणी आहे. हो. ते झऱ्यांचा संगमही एका व्हर्टिकल डेप्थला आला पाहिजे. ओके. ते सगळे झरे तिथं त्या ड्रिलमध्ये बरोबर मिळले पाहिजे. ओके. ओके. त्यावेळेस त्या झऱ्यांचं पाणी काय होणार आहे, त्या ड्रिलमध्ये स्टोअर होणार आहे करेक्ट. आणि त्याच वेळेस आपण ते उपसू शकतो. करेक्ट. तर करेक्ट. ही सर्व सर्व्हे केल्याशिवाय तुम्ही काहीच सांगू शकत नाही. करेक्ट. हो. करेक्ट. काही ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी सिंगल फ्रॅक्चर असेल, हं. एक झरा, सिंगल झरा. तोही 5-5, 6-6, 7-7 इंचचा लागलेला आहे. ओके. हो. म्हणजे मी मान्य करतो. अशा ठिकाणी एकच झरा आहे म्हणून आम्ही पॉइंट रिजेक्ट सुद्धा केलेले आहेत. बरं. कारण आमच्या मशीनला जोपर्यंत 4-5 झऱ्यांचा संगम येत नाही, हां. ते 4-5 झरे का आम्ही एकत्र करतो किंवा तसे का असले पाहिजे संगम? हे उन्हाळ्यामध्ये काय होतं, की तुम्हाला हा 5 झऱ्यांपैकी 2-3 झऱ्यांना जरी पाणी ॲक्टिव्हेट राहिलं ते झरे, हां. करेक्ट. तरी तुमचा पॉइंट हा सहज सक्सेस होऊन जातो. हां. करेक्ट. उन्हाळ्यातील जी मूलभूत गरज आहे, हं. तुम्हाला जे 1-2 महिन्यासाठीच ते पाणी लागत असतं. हं. ते तुमचं नीड जी आहे ती फुलफिल होते. हं. त्याच्यामुळे तुमची सक्सेस रेशिओ वाढतो. करेक्ट. तर त्याच्यामुळे आम्ही जिथं जास्तीत जास्त झरे एकत्र आलेले आहेत, त्याच ठिकाणी बोर पॉइंट देतो. आता एका ओके. झऱ्यावरती काय होतं, कदाचित तो ड्राय सुद्धा निघू शकतो. हां. म्हणजे तिथं 50% चान्स आहे फेल जाण्याचा आणि करेक्ट. 50% चान्स आहे सक्सेस होण्याचा. त्याच्यामुळे बरोबर. एका सिंगल झऱ्यावरती आम्ही पॉइंट देत नाही. साधारण तुम्ही एखाद्या पॉइंट बघण्यासाठी व्हिजिटला गेलात, तर एक पॉइंट आयडेंटिफाय करण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? अ, क्षेत्र क्षेत्राचं जे हे आहे म्हणजे किती एकर क्षेत्र आहे, ओके. त्या क्षेत्रफळावरती बऱ्यापैकी डिपेंड आहे. तर ओके. साधारणतः 3 एकरापर्यंत एक 10 ते 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं इनफ ओके. होतात. हो, बोर पॉइंट फायनल करायला. ओके. एक 5 एकर क्षेत्र असेल तर आणखीन एक 4-5 मिनिटं वाढून जातात. कारण मशीनची रेंज जी आहे ही 60 मीटर आहे. हां, हां. 30 मीटर इकडे, 30 मीटर इकडे म्हणजे लेफ्ट हँड करेक्ट. साइड आणि राइट हँड साइडला हं. म्हणजे तिचा सर्कल हा 60 मीटरचा असल्या हं, हं, कारणाने हं. आपल्याला प्रत्येक ठिकाणून फिरण्याची गरज नाही.
ओके. जिथे सिग्नल हां. तिथूनच फिरायचं. 60 ॲट अ टाईम आपण 60 मीटरचा एरिया कव्हर करत हां, त्या हां, हां. क्षेत्रापर्यंत जातो. ओके, त्याच्यामुळे लवकर होतं क्षेत्र हे करून. पण ओके. विहीर पॉइंट असेल, तर विहीर पॉइंटचा सर्व्हे करण्याचा प्रकार हा वेगळा आहे हां. आणि विहीर पॉइंटला मात्र कधी-कधी 2-2 तासही जाऊ शकतात. ओके. बऱ्याच ठिकाणी विहीर पॉइंट मिळून येत नाही. अशा ठिकाणी आम्ही स्पष्ट नाही म्हणून सांगतो. कारण 1 आणि 2 झऱ्यावरती विहीर पॉइंट देण्यात काहीच मजा नाहीये. विहिरीला हां. खर्च हा बरोबर. सगळ्यात जास्त जास्त असतो आहे. आणि अनेक झरे एकत्र आलेला पॉइंट आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. मग अशी एखादी केस आहे का, की तुम्ही तुमच्या ज्या 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या ठिकाणी विहिरीचा पॉइंट काढला आणि सांगितलं, की बाबा इथे 2 ते 3च झरे दिसतायत, पण तुम्ही विहीर करू नका. हं. ते फेल जाऊ शकतात. तरीही त्या लोकांनी ती विहीर घेतली आणि फेल गेलेत. आहेत ना असे बऱ्याच ठिकाणी आहेत. कारण शासकीय विहीर मंजूर झालेली आहे. हं. ती शासकीय विहिरीचा पूर्णपणे मंजुरी आल्या कारणाने विहीर कुठे ना कुठे घ्यायची आहे. विहिरीचे फायदे पण आहेत ना. हां, तुमचे 2 बोर समजा तुमच्याकडे 1 किंवा 2 बोर आहे. हां, त्याला 1 इंचच पाणी आहे, कमी पाणी आहे. हं. ते बोरचा उपसा करून ते विहिरीमध्ये स्टोअर करतात हां, आणि ते विहीर एक प्रकारची त्यांच्यासाठी टाकीचं हां. साठ्याचं काम करते बरोबर. आणि त्यामध्ये मग जे काही त्यांना एखादा दुसरा झरा लागलेला असतो, त्यातूनही काही त्यांना पाणी मिळून जातं हां. आणि मग त्या विहिरीमधून ते डायरेक्ट पाटाने पाणी देऊ शकतात. ओके, हा एक फायदा असतो. म्हणजे ओके. विहीर खणल्यानंतर पाणी लागलं तरच फायदा होईल असं बऱ्यापैकी जनरली असं बऱ्यापैकी हां, नसतं. ज्यांना 1-2 बोर आहेत ऑलरेडी, पण ते कमी हां, क्षमतेचे आहेत. 1-1, 1.5-1.5 इंचाचे आहेत. जे डायरेक्ट आपण पाटाने पाणी त्याला देऊ शकत नाही. हां. असे बोरचे पाणी काय करतात ते लोकं, शेतकरी लोकं जनरली अशा फेल गेलेल्या विहिरीमध्ये टाकतात, स्टोअर करतात. स्टोअर करतात. पण फेल गेलेली विहीर रिकव्हर करण्याचे आणखीन चान्सेस पण असतात. आडवे बोर मारणे. ओके. तर आडव्या बोरलाही पाणी लागण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे विहीर ही बऱ्यापैकी 80-90% सक्सेस होण्याचे आणखीन चान्सेस असतात. पण बोर ओके, एकदा फेल गेला तर त्याला लवकरात लवकर रिकव्हर करता येत नाही. ओके. विहिरीला रिकव्हर करण्याचे आणखीन 2-3 चान्स असल्या कारणाने म्हणजे जुन्या हं. बोरमधून जिथं कमी क्षमतेचं पाणी त्यातून ते स्टोअर करणे हां. आणि तिथून पाणी उपसणे किंवा आडवे बोर मारणे अशा पद्धतीने विहीर रिकव्हर होऊ शकते. ओके, हं. ओके. आता एक्झॅक्टली तुम्ही त्याच्यामुळं म्हणताय आडवे बोर विहिरीमध्ये मारायचे. मग त्यासाठी तुम्हाला विहिरीत उतरावं लागतं, की वरूनच आयडेंटिफाय होतं? नाही काय होतं, की विहिरीमध्ये कुठल्या बाजूनी पाणी येऊ शकतं, हां. हे पाहायचं असेल, तर विहिरीच्या कडेनेच फिरावं लागेल आपल्याला. ओके. विहीर खणलेली आहे. साहजिकच विहिरीमध्ये ते झरे उतरलेले नाहीयेत. हां. याचा अर्थ हे झरे बाजूनी कुठून तरी टर्न मारून निघून गेलेले आहेत. ओके. हां. तर आम्हाला बाजूने आधी 5 मीटरच्या राउंडनी फिरावं लागतं. नंतर 10 मीटरच्या राउंडनी फिरावं लागतं. तो सर्कल फिरत असताना काही सिग्नल आले तरच तिथं मार्किंग करतो. ओके, नंतर 15 मीटर, परत 20 मीटर असं आम्ही क्षेत्र वाढवत जातो. ओके. विहिरीसाठी जी ह्याची 60 मीटरची रेंज मशीनची आहे तुम्ही हं. म्हणता. तर ती मशीनची रेंज विहिरीसाठी कामाची नाहीये. ओके. त्यावेळेस आम्ही अँटेनाची साईज ही वेगळी ठेवतो. रेंज कमीच ठेवतो आणि आम्हाला कारण विहिरीच्या वरच्या झऱ्यांची आम्हाला जास्त गरज असते. हो, 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 हो. 50 फुटाच्या आतील झऱ्यांची. बरोबर. त्याच्यामुळं हे जी पद्धत शोधण्याची पद्धत विहिरीची वेगळी आहे. बोर शोधण्याची पद्धत पण वेगळी राहते. ओके, त्याच्यामुळे विहिरीचे आडवे बोर घेत असताना आम्हाला बाजूनी फिरावं लागतं. ओके. शक्यतो बऱ्याच ठिकाणी काय होतं भूगर्भीय रचना चांगली असेल, हं. तर 5-6 फुटावरून सुद्धा लगेच झरे मिळतात. हो. मग त्यावेळेस ते आडवे ड्रिल करण्याचा खर्च कमी होतो. हं. बरोबर. बऱ्याच ठिकाणी हा 100-100 फुटी ड्रिल होतात. हां. त्यावेळेस त्यांचा खर्च वाढतो. वाढतं. असं. अगोदरची जी लोकं होती, की नारळ घ्यायचे, त्यात पाणी असायचं आणि त्यांनी ती जागा शोधायची, की कुठे पाण्याचा पॉइंट आहे किंवा रॉडनी पण शोधलं जायचं. हं. तर एक्झॅक्टली त्यामागे काय सायन्स लावायचे ते? मुळात जे एल रॉड वगैरे आहे, हं. ही टेक्निक ही फॉरेन कंट्रीची टेक्निक आहे. ओके. बाहेरील देशातील जे काही जिओलॉजिस्ट लोक हं. आहेत किंवा त्यांनी ही विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे हां. एल रॉडचं हं. आणि बऱ्यापैकी 100-200-300 वर्षाचा त्याला इतिहास असू शकतो. हं. कदाचित आपल्याला Google केल्यानंतर एक्झॅक्ट कळेल. हं. परंतु ती त्याच्यामागे ते डाउजिंग मेथड जी आहे, ही हं. बी बऱ्यापैकी शास्त्रीय पद्धत आहे. ओके. परंतु काय होतं, की जो धातू तुम्ही वापरलेला आहे, हं. तो धातू कुठल्याही प्रकारचे सिग्नल जमिनीत सोडू शकत हं. नाही. आणि कुठल्याही ते प्रकारचे सिग्नल कॅच करत असेल कदाचित किंवा हां. त्याच्यामुळेच त्याचं तिथे डाउजिंग होतं. हां.
ते कोणीही करू शकतं. तुम्हीही करू शकता, मीही करू शकतो, कोणीही करू शकतो. हं, परंतु तो किती चा धातू आहे, त्याच्यावर त्याची क्षमता आहे. किती लांबचा तो धातू तो वापरलेला आहे. ती हं, धातूची तार, तांब्याची तार असेल, पितळाची असेल, लोह हं, असेल, XYZ कुठला धातू असेल, तर त्याला एक मर्यादा असते. हं. कारण तो स्वतःहून त्याची सिग्नल क्षमता बूस्ट करू शकत नाही, सोडू हां, शकत नाही. बरोबर. मशीनमध्ये काय केलेलं आहे, की व्ही-एल-एफची ही जी यंत्रणा आहे, हं, व्हेरी लो फ्रिक्वेन्सीची यंत्रणा, ती जिथे चुंबकीय क्षेत्र जनरेट होतं. हां. बरं ते इतकं मोठं नाही ना, की जमिनीवरती लोखंड येऊन चिटकून जाईल. हो, बरोबर. त्याची एक क्षमता आहे आणि ते भूगर्भामध्ये आहे. करेक्ट. तर तिथपर्यंत सिग्नल सोडण्याचं काम आपले जे अँटिने आहेत ते करतात हां. आणि तिथे तो तिथून परत आलेला रिव्हर्स सिग्नल आहे. तो घेण्याचंही कार्य आपला अँटिना करतो आणि हं. त्याच्यावरती इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून ते आपल्या सॉफ्टवेअरमध्ये डिझाइन केल्याप्रमाणे त्याच्यावरती प्रक्रिया चालते. ती प्रोसेसर प्रोसेस करतो. त्यानुसार आपल्याला ते समजतं. ओके. तशी पद्धत त्या एल-रॉडला किंवा नारळाला असू शकत नाही. हां, मी असं म्हणत नाही, की तो प्रकार फेल आहे किंवा काय. हां, पण आपल्या जे महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जो आपला कायदा, हां. त्यामध्ये नारळ वापरणं हे कायदेशीर गुन्हा आहे. ओके. हे बऱ्याच पानाड्यांना माहीत बरं. नारळाने पाणी निघतं, ठीक आहे. परंतु तो एक कायदेशीर तो एक गुन्हा आहे. तो ओके. मी जी समिती आहे हं. आपली, त्या समितीने चॅलेंज केलेलं आहे आणि कोर्टातून म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटकडून ते कायदा पारित करून घेतलेला आहे. ओके. की तुम्ही अंधविश्वास पसरवतात, चमत्कार दाखवता. नारळ उभा करता नारळ. म्हणजे तुम्ही एक प्रकारचा चमत्कार चमत्कार केला. दाखवता. हां. अशा वेळेस त्या पानाड्यावरती गुन्हासुद्धा नोंद होऊ शकतो ओके. आणि जो स्थानिक इन्स्पेक्टर तो हं. गुन्हा नोंद करून घेत नाही, तर त्या हां. इन्स्पेक्टरवर सुद्धा गुन्हा नोंद होऊ शकतो. ओके. असा कठोर कायदा आहे. ओके. ओके. त्याच्यामुळे नारळाबद्दल मी जास्त सांगू शकत नाही. पण एल ओके. रॉडबद्दल जेवढी मला माहिती आहे ती मी सांगितली. पण एल रॉडच्या माध्यमातून खोलीचा अंदाज येत नाही. ओके. त्या एल रॉडनी डाउजिंग जे आहे, हे किती खोलीपर्यंत केलेली आहे, हां. ह्याचा ताळमेळ लागत नाही. ओके. सगळं अंदाजे चालतं बऱ्यापैकी. घ्या अजून बोर. हां. फोन चालू असतो पानाड्याला, अजून जाऊ द्या खाली, अजून जाऊ द्या, अशा पद्धतीने असतं. ओके. आता आम्ही समजा आम्ही सांगतो 90% पॉइंट असेल, तर हं, स्पष्ट सांगतोय 90% पॉइंट आहे. हं. 10% चान्सेस आहे पॉइंट फेल होण्याचा. ओके. मग आम्हाला फोन आले समजा अशात, होतात पॉइंट हं, आमचे फेल. 100रातील हं, 5-10 पॉइंट फेल होऊ शकतात किंवा हं, होतात पण. हं. पण ते 90% सिग्नलवाले. ओके. जिथं 100% सिग्नलवाले असेल, तो सक्सेसच होतो. ओके. 90% सिग्नलमध्ये आम्ही स्पष्ट सांगतो, पहिला झरा, दुसरा झरा, तिसरा झरा. हं, पहिल्या झऱ्याला काय आलेलं आहे? पाणी नाही आलं. मग काय हं, आलं? चिखल आला किंवा मृदू लेयर आलाय फक्त. हां, दुसरा झरा तोही ड्राय निघाला. फक्त मृदू लेयर आला. खडक हां, चेंज झाला. हां. मग तिसरा झरा. मग बोर बंद करा. ओके. चौथा, 5वा झरा घेऊ नका. ओके. आम्ही तिथे स्पष्ट सांगू शकतो. घ्या अजून आम्ही म्हणत हां, नाही. आम्हाला त्या प्रत्येक झऱ्याची खोली माहीत असते. जर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या झऱ्यालाच यश नसेल, तर चौथ्या, 5व्याचंही काय घेऊन बसला? हां, हां, बरोबर. ज्याला ती रिस्क घ्यायची आहे, तो घेऊ शकतो. ओके. पण आम्हाला आमच्या जे खोली आहे, त्याचं हं, मोजमाप आहे. हं. आम्ही अंदाजे म्हणत नाही, घ्या अजून असं म्हणत नाही. तसं पानाडी हा घ्या अजून म्हणणारा असतो बऱ्यापैकी. ओके. तर त्यांना खोलीचा अंदाज नसतो. तर मशीनच्या माध्यमातून सर्व्हे केला असेल, तर त्या व्यक्तीला खोलीचा अंदाज हा परफेक्ट येतो. एक 4-5 फुटाचा प्लस मायनस होऊ शकतं, एवढं मी मान्य करतो. आणि त्या माध्यमातून आपल्याला आपलं होणारं नुकसानही टळू शकतं. पहिल्या ओके. 2-3 झऱ्यातच आपल्याला समजतं आपला पॉइंट हा कुठल्या दिशेने चाललेला आहे. हो. म्हणजे तो ड्राय झोनमध्ये जातोय का आपल्या पाण्याच्या फ्लोमध्ये जातोय. ओके. तर आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं. तर समजा काही लोकं जे बोर घेणार आहेत, त्यांचं हजारो रुपयाचं जे नुकसान आहे, ते तुमच्या या मशीनने कसं वाचू शकतं? मशीनच्या साहाय्याने जर बोर घेतला, तर आपल्याला तिथे किती फ्रॅक्चर्स किंवा किती झरे आलेले आहेत, ते समजतं. ओके. जास्तीत जास्त झऱ्यांचा संगम असेल हां. आणि त्यांची प्रत्येक झऱ्यांची खोलीही समजते, त्यांची ॲक्टिव्हिटी समजते. तर अशात आपल्याला 90% ते 95% हा जास्तीत जास्त झऱ्यांच्या संगमवरती ओके. 90-95% सक्सेस रेशिओ आहे, चान्स आहे. एक 4-5% रिस्कसुद्धा असते. ओके. हो. तर हे मशीनच्या सहाय्याने आपल्याला अचूक कळतं.
इथे झऱ्यांची संख्या किती आहे, त्यांची खोली किती आहे आणि पॉइंट जर मशीनला 100% सिग्नल मिळाले, तर आपण हं. 100% खात्री देऊ शकतो. ओके. हो. मग समजा रॉडने घेतलं असेल तर त्याच्यात काय फरक आहे? रॉडनी घेतला असेल तर खोली समजणार नाही. हां, म्हणजे नेमकं किती फूट तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे. पहिला झरा, दुसरा झरा, तिसरा झरा, किती झरे आहेत ते क्वांटिटी त्यांना समजा कळेल. हां. परंतु त्यांची खोली समजणार नाही. ओके. आणि मग नेमका बोर किती घ्यायचा आहे. आणि हां, तो जो वरचे लेयर उन्हाळ्यामध्ये काय होतं, वरचे लेयर काय होतात ड्राय निघतात. हां. वरचे लेयर बऱ्यापैकी ड्राय निघले, 1-2 पहिला झरा, दुसरा हं, झरा, तर शेतकरी काय करतो शक्यतो बोर बंद करतो. हं. खाली जातं कारण त्याला माहीत नसतं. खाली आणखीन किती फुटापर्यंत आपल्याला जायचं आहे. हां. मशीनच्या माध्यमातून आपण पूर्ण रिपोर्ट जनरेट करून सांगतो, की पहिला ओके. झरा इतक्या फुटावर आहे, दुसरा इतका, तिसरा, ओके. चौथा, पाचवा. मग पुढच्याला तो अनुमान सुद्धा येतो आपण किती फुटापर्यंत गेलो डेअरिंग पाहिजे. करायची आहे. हां. तर इथे आपल्याला मशीनचा हा चांगला फायदा मिळू शकतो. म्हणजे सायंटिफिकली एकदम क्लिअर होतं, की आपल्याला किती फुटापर्यंत जायचंय. अगदी सायंटिफिकली एकदम क्लिअर होतं, की आपल्याला पहिला टप्पा, दुसरा, तिसरा, चौथा किंवा 5वा टप्पा किती टप्पे आहेत, किती फूटपर्यंत ड्रिल करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी बजेटही जे आहे हां, बोरचं, विहिरीचं समजा कॉमन बजेट असतं बऱ्यापैकी हं. 50-60 फुटी विहीर असते. पण बोरचं बजेट आपल्याला एक करता येतं. एवढ्या ओके. बजेटपर्यंत आपल्याला बोर घ्यायचा आहे. त्या बजेटपर्यंत पाणी लागलं तर ठीक आहे, नाहीतर पुढं भविष्यात आणखीन बजेट वाढलं तर आणखीन किती खोलीपर्यंत जायचं हां. ह्याचं सुद्धा गणित तिथे रेडी राहतं. ओके. म्हणजे मला असं वाटतं ज्या लोकांनी आत्तापर्यंत हा पॉडकास्ट बघितलाय किंवा आत्ता सरांनी या प्रश्नाचं जे उत्तर दिले ते जरी ऐकलं असेल, तरी हे क्लिअर होईल. जर तुम्हाला भविष्यात बोरचा पॉइंट घ्यायचा असेल किंवा विहिरीचा पॉइंट घ्यायचा असेल, तर मशीनच्या साहाय्याने जर तुम्ही तो पॉइंट घेतला, तर तुमचं होणारं नुकसान नक्कीच टळू शकतं. आता नॉर्मली तुम्ही इतक्या वर्षापासून हे ऑपरेटरचं काम करताय, हं. तुम्ही मॅन्युफॅक्चर सुद्धा करता. पण लोकांची जी फसवणूक आहे कॉमनली कुठल्या प्रकारात होते जरा हे सांगू शकाल का? 100% ची गॅरंटी देणे. ओके, आमचीच मशीन ओरिजिनल आहे, इतरांची मशीन डुप्लिकेट आहे असं सांगणे. ओके. आम्ही तुम्हाला 100% पाणीच काढून देऊ हं, असं सांगणे. ओके, आजपर्यंत आमचा एकही पॉइंट फेल गेलेला नाही, ओके. असं सांगणे. म्हणजे असे बरेचसे हं, गोष्टी आहेत, की हं. आमच्याकडे जगातील सर्वात आधुनिक मशीन आहे, ओके. जिचं सक्सेस रेशो किंवा तिचा पॉइंट फेल जात नाही. हां, असे बरेचशा कारणं आहेत, जे म्हणजे पानाडी सांगतो किंवा नाही का, हां, की भूलथापांना हां, शेतकरी बळी पडू शकतात, अशा बऱ्याचशा ठिकाणी. तर अशा वेळेस सत्सग विवेक बुद्धी आपली वापरायची आहे. हां, 100% गॅरंटी हा जोपर्यंत सर्व्हे होत नाही, हां. मशीनला त्या लेव्हलचे सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत कुठलाच पानाडी 100% गॅरंटी देऊ शकत नाही. मिझूवाला. ओके, बाकी कुठलाच देऊ शकत नाही 100% गॅरंटी. ओके. मिझू मशीनचा व्यक्ती हं, ज्याच्याकडे मिझू डिटेक्टर आहे. हं. आता माझी मशीन वापरणारे कितीतरी पानाडी असे आहेत, हां, प्रत्यक्ष समोर उभं राहून ड्रिल मारतात. ओके. शेतकऱ्यांच्या साईटवरती व्हिजिट करतात. हां, प्रत्यक्ष समोर उभा राहून मशीन हातात घेऊन त्यांचे YouTubeला रील्स सुद्धा आहेत, व्हिडिओ सुद्धा आहेत. ओके. पानाड्यांमध्ये ती धमक कधी येते, ज्यावेळेस त्या मशीनची क्षमता त्या हां, क्वालिटीची असते, त्या हां. लेव्हलची असते करेक्ट. आणि त्यांना ते योग्य प्रशिक्षण मिळालेलं असतं हं, आणि त्या क्वालिटीचे सिग्नल मिळालेले असतात. करेक्ट. त्याच वेळेस तो पानाडी तिथे समोर उभं राहण्याचं डेअरिंग डेअरिंग करतो. करतो. समजलं. करेक्ट. दुसरा पानाडी हा डेअरिंग करू शकत नाही. बऱ्याच ओके, ठिकाणी पानाडी कडकडनी पळून गेलेले आहेत. ओके, घ्या अजून म्हणणारे पण त्यातले आहेत. पण ओके. मिझू डिटेक्टर वापरणाऱ्याला जर 100% सिग्नल मिळाले, तर तो व्यक्ती तिथं समोर उभा राहून मशीनने पाणी काढतो आणि शेतकऱ्याचं समाधान करूनच बाहेर येतो. मी स्वतः हे मशीन ज्यावेळेस विक्रीला मार्केटमध्ये आणलं होतं, हां, 5 वर्षापूर्वीची घटना आहे. त्यावेळेस मी माझ्याकडे जेवढे पानाडी होते बऱ्यापैकी संपर्कात होते. हां. त्यावेळेस आम्ही आधी दुसऱ्या कंपनीचं मशीन विकत होतो. हं. तर त्या मशीनला प्रॉब्लेम काय यायचे, सर्व्हिस एरिया जो आहे त्यांचा सर्व्हिस हां. क्रायटेरियामध्ये 1.5-2 महिने सर्व्हिसमध्येच जायचे. ओके. शेतकऱ्याचा जो सीझन होता, जे मेन कमवण्याचा काळ होता, त्यामध्ये त्याला तो फार लॉस व्हायचा. हां. मग आम्ही हे मशीन ज्यावेळेस इंट्रोड्यूस केलं, आता त्यांचा भरोसा तर बसला पाहिजे. बरोबर आहे. सुरुवातीचे 15 ते 20 मशीन हां. महाराष्ट्रातील विविध कोपऱ्यात
विविध पानाड्यांच्या दारात जाऊन बोर मारून पाणी काढून पैसे मोजून घेऊन आलेलो. ओके. ही आजपर्यंत कुठल्याच मशीन विक्रेत्याने केलेली डेअरिंग नाहीये. ओके. आजपर्यंत आपलं जे ऑफिस आहे, हं. जिथे आपण ट्रेनिंग देतो, ते रजिस्टर्ड ऑफिस आहे. हां. दुसरीकडे हॉटेलमध्ये बसवलं जातं. ओके. तिथं मशीनची डील केली जाते. बरोबर. आणि हां. कुठल्यातरी ग्राउंडवरती कुठेतरी घेऊन त्यांना फक्त 10-15 मिनिटात मशीन असं वळलं, असं वळलं, असं वळलं, संपला विषय. हां. आम्ही प्रॉपर ट्रेनिंग देतो. हं. आमचा जो अनुभव आहे, ते 10 स्टेपमध्ये आम्ही प्रॉपर त्याचा उल्लेख करतो, आवर्जून ओके. सांगतो. 100% चे सिग्नल कसे असतात, ते त्यांना आधी फळ्यावरती शिकवतो, व्हाईट बोर्डवरती. ओके. त्यानंतर ग्राउंडवरती घेऊन जातो आणि जे 10 स्टेप त्यांना शिकवलेले आहेत, हं. तेच 10 स्टेप त्यांना करून दाखवले जातात. ओके. फेल गेलेला पॉइंट का फेल झालाय, स्टेप नंबर किती, तिथे हां. लगेच त्यांना व्हेरिफाय केलं जातं. करेक्ट. विहीर कशी करायची, हं. नवीन बोर, जुना बोर कसा, आपली कुठली स्टेप तिथं लागू करायची, ओके. हे सगळं त्यांना प्रॅक्टिकली दाखवलं जातं. त्याच्यामुळे पूर्ण फुल कॉन्फिडंट आपला जो पानाडी आहे किंवा हं. जो भूजल तज्ञ आहे, तो हा पूर्ण विश्वासानेच फील्डमध्ये उतरतो ओके. आणि सक्सेसच्या मार्गावरती वाटचाल करतो. सर आता बराच वेळ झाला आपण चर्चा करतोय, की बोरचा पॉइंट आणि मग तो 100% तिथे पाणी लागेलच, 90% लागेल किंवा काही ठिकाणी लागतच नाही. हं. ह्याविषयी आपण चर्चा करतोय. पण अशी एखादी तुमच्याकडे स्टोरी आहे का? किंवा एखादी केस आहे का? की तुम्ही तिकडे गेलात आणि खूप ठिकाणी त्यांनी बोर घेतलेला, पण सक्सेस मिळत नव्हता हं. आणि तुम्ही गेलात आणि तुम्ही जो बोरचा पॉइंट सांगितला त्यांना तिथे सक्सेस मिळाला? तर त्या व्यक्तीने बऱ्यापैकी 27 बोर आतापर्यंत मागील 7 ते 8 वर्षामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये 27 बोरचं रेकॉर्ड आहे. ओके. 27 बोर त्यांचे फेल आहेत. बरं. तर त्या ठिकाणी आपण म्हणजे मी मागं लागून त्यांना बोर दिलेला आहे, ओके. की आता मी पॉइंट देतो, बस झालं तुझं. हां, पानाडी म्हणजे मला कोणाला नावं नाही ठेवायचे. हां. मग इतर ठिकाणी आता बस झालं. हं. आपण आपली मशीन आहे. मी पॉइंट काढून दिला चांगल्या पद्धतीचा आणि आज तो पॉइंट इतका फुल चालू आहे. उन्हाळ्यातही 12 तास चालतो. ओके. जोपर्यंत लाईट आहे, तोपर्यंत कंटिन्यू चालतो. ओके. अजूनही गुळण्या मारत नाही. ओके. साधारणतः त्यांचे जे काही 7-8 एकर क्षेत्र आहे, ते हं. पूर्ण दिसतं तिथे. ओके. ही सक्सेस स्टोरी आमची YouTubeलाही आहे. ओके. YouTuberनी कव्हर केलेली आहे. बऱ्यापैकी आमच्या व्ह्यूअर्सनी ती पाहिलीही असेल. ओके. मागील 2 वर्षापूर्वी कव्हर हं. झालेली आहे. सर आता हे तर कळालं, की एक्झॅक्टली पॉइंट कसा घेतला पाहिजे आणि तो कसा शोधला पाहिजे आणि तुमच्याकडे जर ट्रेनिंग घेतल्यावर तो अचूक कसा शोधता येतो. हं. तर मला एक सांगा एक्झॅक्टली तुमच्याकडे ज्या मशीन्स आहेत, तर त्या कुठल्या-कुठल्या प्रकारच्या आहेत? 2 प्रकारच्या मशीन आहेत. ओके. एक मशीन जी आहे जी फक्त VLF या हं. टेक्नॉलॉजीवरती कार्य करते. तिला हां. 3 अँटिने आहेत ओके. आणि एक ती ₹85,000 किमतीची आहे. हां. दुसरी एक मागील वर्षी आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे. हं. तिला डबल सेन्सिंग टेक्नॉलॉजी म्हणतात. हं. जी की पूर्णपणे 2 टेक्नॉलॉजीवरती कार्य करते. तिला 6 अँटिने आहेत ओके. आणि ती आधुनिक मशीन आहे हं. बऱ्यापैकी. जिथे ड्राय एरिया आहे. हं. बराचसा भारतातील असे बरेचसे ठिकाण आहेत जिथे कठीण खडकाचेच लेयर जास्त आहेत हां. आणि अशा वेळेस तिथे सक्सेस रेशो मिळण्यासाठी त्या मशीनचा आपण हे केलेलं आहे, इंट्रोडक्शन केलेलं आहे. ओके. तर तिचा सक्सेस रेशो हा फार चांगला आहे. फार म्हणजे फार चांगला आहे. खूप ओके. ऑपरेटरच्या चुकीमुळे एखादा दुसरा पॉइंट फेल होऊ शकतो. अन्यथा ओके. 100% म्हणायला हरकत तर नाही. ओके. परंतु ती मशीन जी आहे ती खोलीवरचं पाणी जास्त शोधते. बरं. जिथे 300-400 फुटाचे बोर घेतले जातात, तिथे ती मशीन काही कामाची नाही, असं मी ओके. म्हणू शकतो. वरचे हां. झरे धरती, नाही असं हं. नाहीये. परंतु जास्त करून तिचं जे कार्य चालतं, हे 300 प्लस वरती कार्य बरं. चालतं आणि मोठे झरे असेल तरच ॲक्टिव्हेट होतं. ओके. छोट्या झऱ्यांना ती इग्नोर करते. अक्षरशः इग्नोर करते. ओके. राजस्थानसारख्या एरियामध्ये, गुजरातसारख्या ओह! एरियामध्ये, आपला कर्नाटक आहे, KGF एरिया आहे, हां. जिथे खडक जास्त आहे. हां, हां. गुलबर्गाच्या बाजूला जिथे आपली शहाबाद एरिया आहे, जिथे शहाबादी फरशी आहे. हां, 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 हां. परत कडप्पा आंध्र प्रदेशमध्ये, हां, हां. कडप्पा राज्य हे आहे, जिल्हा आहे. हं. तिथे आणि आता सेलम वगैरे ह्या भागात आहे. जिथे अगदी कठीण खडक जास्त आहेत आणि ड्राय एरिया आहे. 1000 प्लस फूट जिथं ड्रिल चालू आहे. अक्षरशः चालू आहे तिथे. हो. त्या ठिकाणी आपलं मशीन हे 100% कार्य करतं. ओके. ते ओके. मशीन आहे. ते 1,50,000 किमतीचं आहे. ओके. महाराष्ट्रातल्या एरियात त्याची शक्यतो जास्त गरज नाहीये ओके. बऱ्यापैकी आणि ज्यांना सक्सेस रेशो जास्त द्यायचा आहे, ते मशीन ते घेऊ शकतात. ओके.
पण अशा 2 प्रकारच्या मशीन आपण वापरतो. ओके. पण मग नॉर्मल ती जी लेटेस्ट वाली जी मशीन तुम्ही म्हणता 1.5 लाखावाली, तर ती एक्झॅक्टली समजा आपल्या भागासाठी जरी वापरली, तरी फायद्याचं आहे का नाही? हो. आपल्या भागातही काही ठिकाणी 300 प्लस ड्रिल होतात. ओके. आपल्या भागातही काही ठिकाणी हे हार्ड एरिया फार जास्त आहे. नदीच्या कडील क्षेत्र, हं. जिथे 400 प्लस ड्रिल होतात. तिथे कठीण खडकाचा एरिया जास्त आहे. हां. अशा ठिकाणी ही मशीन अतिशय लागू होते. ओके. आणि 100% तिचा सक्सेस रेशिओ आहेच. परंतु ऑपरेटरच्या चुकीमुळे एखादा दुसरा टक्का त्यातून फेल्युअर रेशिओ धरू शकतो. ओके. महाराष्ट्रातील असे बरेचसे एरिया आहेत. महाबळेश्वर एरिया आहे, आपला लोणावळा एरिया आहे, हां. हिल एरिया आहे. हां. जिथे ड्रिलचा जे आहे डेप्थ ही 500 प्लस आहे. अशा ठिकाणी आपण देऊ शकतो. 300 प्लस जनरली जिथे आहे, हं. तिथं ही मशीन वापरू शकता. माझे बरेचसे युजर्स महाराष्ट्रातील आहेत, ज्यांनी ही मशीन ओके. घेतलेली आहे. ओके. त्यांचा सक्सेस रेशिओ 100% चा आहे. ओके. आणि ते अगदी कुठल्याही चॅलेंजिंग जॉबला ॲक्सेप्ट करतात ओके. आणि लाईव्ह ड्रिल मारून येतात. ओके. ते ओके. माझी ती जी मिझू मॅक्स प्रो नावाची मशीन आहे, हां. ती मशीनचा वापर करून आजही बरेचसे पानडे आहेत. गिनीचून एक 11-12 ठिकाणी ती मशीन विक्री झालेली आहे. ओके. कारण कॉस्टली आहे. हां. आता ती मागच्याच वर्षी इंट्रोड्यूस केलेली आहे. यावर्षी बऱ्यापैकी तिला मागणी आहे. आता ओके. यावर्षी आपण पुण्यातही दिलेली आहे ती मशीन. ओके. हो. मग एक्झॅक्टली समजा तुम्हाला पाण्याच्या पॉइंटसाठी बोलवायचं असेल किंवा तुमचा कोणी ऑपरेटर असेल त्याला बोलवायचं असेल, तर एक्झॅक्टली तुम्ही कुठे-कुठे काम करता? मुळात काय आहे, की माझा कोणी ऑपरेटर नाहीये. ओके. मी स्वतःवरती माझा स्वतःचाच ओके. विश्वास आहे. ओके. मी स्वतः त्या ठिकाणी जातो, सर्व्हे करतो हां. आणि स्वतः तो ड्रिल पॉइंट, वेअर पॉइंट फायनल करतो. ओके. तर माझा सर्व्हिस एरिया जो आहे, मोस्टली पुणे जिल्ह्यात मी जास्त प्रिफर करतो. बरं. सकाळी गेलो, संध्याकाळी पुन्हा घरी आलो. ओके. कारण काय झालेलं आहे, की एक म्हणजे जी आपल्याला फी वगैरे मिळणार आहे, हां. त्या फीमध्ये सगळं परवडलं पाहिजे. हां. लांबच्या आधी आम्ही अगदी राजस्थान एरियामध्ये पर्यंत जाऊन ओके. कार्य केलेलं आहे. तुम्हाला जे कर्नाटक, तुमचं कर्नाटक नंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आहे, आपला मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे. ह्या ओके. ह्या म्हणजे 6-7 राज्यांमध्ये आम्ही चांगलं कार्य केलेलं आहे. सर्व एरियामध्ये आपण कार्य केलेलं आहे. हां. त्याचा सगळा अनुभव घेतलेला आहे. हं. परंतु आता काय झालेलं आहे, की आमच्या मशीन्स विक्री ही बऱ्यापैकी झालेली. बऱ्यापैकी ओके. हां. मशीन्स ह्या डिस्ट्रिब्यूट झाल्या त्या-त्या असल्या भागामध्ये कारणाने गेल्यात. त्या हां. भागामध्ये त्यांना हं. म्हणजे सहज ती सेवा उपलब्ध आहे. हां. त्याच्यामुळे मीही काय केलेलं आहे, की आधी महाराष्ट्रापुरतीच ही सेवा मर्यादित ठेवलेली आहे. ओके. मी लांबही जाऊ शकतो जर त्यांचा ग्रुप पॉइंट बुकिंग असेल. ओके. 4 पॉइंट, 5 पॉइंटचे बुकिंग असेल त्यांचं त्या गावामध्ये, हां. ते एका रूटला, तर मी सहज जातो आणि ते अटेंड करतो. सो मला वाटतं ज्या कोणाला लोकांना आपल्यासाठी म्हणजे आपल्या घरासाठी बोर पॉइंट घ्यायचा असेल, शेतासाठी विहिरीचा पॉइंट घ्यायचा असेल, तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. सरांचा आता नंबर, इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीये. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळणार आहे, तो नंबर मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. सर मला वाटतं आता बराच वेळ झाला आपण गप्पा मारतोय आणि हो. तुम्ही ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळी माहिती ह्या पॉडकास्टमध्ये दिलेली आहे. हं. लोकांचे जे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत. तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करू शकता. सर तुम्हाला कनेक्ट करतील आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करतील. ओके. सर तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.